सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 4 पावस पंढरीच्या यात्रा याचा भाग 4. एक अतर्क्य भविष्य. योगी त्रिकालज्ञानी असतो असं मी ऐकलं होतं, वाचलं पण होतं. शिवस्वरोदयाच्या पोथीत 12 अंगुले प्राणगती क्रमशः कमी झाली, जिंकली गेली की योग्याला प्राप्त होणाऱ्या अनेक सिद्धींची माहिती माझ्या वाचनात आली होती. स्वामी स्वरूपानंद तर परमयोगी, त्यांना काय अशक्य असं उगाच कधीतरी मला वाटे. मी परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांकडे पावसला अनेक वेळा जात होतो. 1969 माझा एक पुतण्या सुरेंद्र केशव भट माझ्याबरोबर पावस मुक्कामी स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून आला होता. स्वामींकडून अनुग्रह मिळावा म्हणून स्वामीजींना सुचवण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावरच सोपवली होती. मी स्वामींना तसं सांगितलं. स्वामींनी त्याला त्याच दिवशी अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यावर प्रसाद आणि एक ज्ञानेश्वरी नित्यपाठाची प्रत त्याच्या हाती देऊन स्वामी माझ्या पुतण्याला म्हणाले, हा उघडा आणि डाव्या बाजूकडील पहिली ओवी वाचा. तो वाचू लागला. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. ही ती ओवी होती. माझ्या पुतण्यानं पावस मुक्कामी स्वामीजींच्या पुढे ती ओवी वाचली होती. त्याचा तितकासा अर्थसुद्धा आम्हाला त्यावेळेस तरी कळला नव्हता. दिवसामागून दिवस जात होते. तो अशुभ दिवस एकदाचा उजाडला. 30 मे 1974 रोजी मला ठाण्याहून माझ्या बंधूंचा फोन आला. माझा पुतण्या मोटरसायकल अपघातात सापडल्याची ती अशुभ वार्ता होती. आम्ही सर्व कुटुंबीय रात्रीच पुण्याहून ठाणे मुक्कामी गेलो. व्हायचं तेच झालं होतं. रस्त्यावरच काळानं तोंड उघडलं होतं. माशीनं पंख पाखडले होते. माझा तरुण जवान पुतण्या सुरेंद्र भट अपघाती निवर्तला होता. नंतर काही दिवस निघून गेले. ज्ञानेश्वरी नित्यपाठातील काही ओव्या मी असाच एकदा पुटपुटत होतो. सहजच आत्ता जी ओवी माझ्या पुतण्यानं म्हटलेली आपण जी ऐकली ती ओवी माझ्या तोंडी आली. आणि 1969 मधील स्वामींच्या खोलीतील तो माझा पुतण्या, त्यांनी वाचलेली ती ओवी आणि मी ठाण्यात ऐकलेलं ते सर्व अपघाताचं वर्णन, सर्व कसं एखाद्या चलचित्रपटासारखं डोळ्यासमोरून गेलं. आदमी तो पतला है लेकिन ताकत बड़ी है. रामेश्वरानंदांचे हे शब्द अजूनही मला आठवतात. रामेश्वरानंद 70च्या जवळपास वय असलेला एक भटका गोसावी होता. असं भूतकाळात लिहितो कारण हा गोसावी पावस मुक्कामी मला 1-2दाच भेटला होता आणि पुन्हा त्याची गाठ भेट पडण्याची शक्यता नाहीच. उंचापुरा, दाढी जटा असलेला आणि हातात चिमटा कटोरा धारण करणारा हा गोसावी
कधी कधी पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास येई. एखाद्या देवळात किंवा स्वामींच्या निवासस्थाना जवळपास कुठेतरी तो बसून असे. दिवसातून 1-2दा हा गोसावी देसायांच्या ओटीवर येऊन स्वामीजींच्या खोलीसमोर उभा राही. इतर जनांप्रमाणेच तो स्वामीजींच्या खोलीत दर्शनास गेलेला मी कधी पाहिला नाही किंवा तसं काही कुणा सेवेकऱ्याकडूनही कधी ऐकलं पण नाही. एका उत्सवात मात्र त्याची आणि माझी निवांत अशी गाठ पडली. त्यावेळेस त्या गोसाव्याशी मी काही गप्पा मारल्या होत्या. नाथ संप्रदायातील शाखा उपशाखांसंबंधी पुरीगिरी गोसावी तसंच दशनामी आखाडे इत्यादी संबंधी काही माहिती रामेश्वरानंदांनी त्यावेळी मला सांगितली होती. मला आठवतं की त्यावेळेस बोलण्याच्या ओघात त्या गोसाव्याला मी पावसला स्वामीजींकडे येण्यासंबंधी कारण विचारलं होतं आणि त्या वृद्ध अशिक्षित गोसाव्यानं आपले विक्षिप्त हातवारे करीत आणि हसत हसत मला अशी उत्तरं दिली होती. एका अशिक्षित गोसाव्यानं स्वामी स्वरूपानंदांविषयी दिलेलं हे उत्तर मोठं मार्मिक होतं, खोल होतं आणि खरंही होतं. स्वामी स्वरूपानंदांविषयी तो गोसावी त्याच्या या शब्दात बरंच काही सांगून गेला होता. सर जॉन वुडराफनं सर्पंट पॉवर या आपल्या कुंडलिनी योगावरील प्रसिद्ध ग्रंथात एके ठिकाणी म्हटलंय, इट इज पॉसिबल टू बी सक्सेसफुल ध्यान योगी अँड येट टू बी वीक इन बॉडी अँड हेल्थ. रामेश्वरानंदांचं हे उत्तर वुडरॉफच्या मताच्या अगदी जवळपास असंच होतं. वुडरॉफचं सर्वसाधारण तात्विक मत तर रामेश्वरानंदांचं विशिष्ट मत एवढाच फरक त्यात होता. खरं आहे, व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं, विचार केला तर स्वामी स्वरूपानंद अशक्त होते, क्षीण होते. पुण्या मुंबईकडील सुशिक्षित मंडळी जेव्हा पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला जात तेव्हा रामेश्वरानंदांच्या भाषेतच बोलावयाचं म्हणजे स्वामी स्वरूपानंदांचं हे या प्रकारचं पतलेपण त्यांना खूप खटकायचं. दर्शनास आलो खरं, पण स्वामीजी बोललेच नाहीत. आमचं काही हितगुज त्यांना सांगताच आलं नाही. आमच्या संसारातील विवंचना, अडीअडचणी काही त्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेल्या नाहीत. सर्वसामान्यांचं असं हे मत नेहमी असायचं. असं असलं तरी पावससारख्या कोकणातील आडोशाच्या गावी मंडळी जात होती. समाजसुधारक, राजकीय पुरुष, आध्यात्मिक पीठस्थ व्यक्ती, फकीर, गोसावी, दिगंबर अवस्थेतील सत्पुरुष, लेखक, साहित्यिक इत्यादी नाना तऱ्हेचे लोक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास जात होते. स्वामी कमी बोलत, किंबहुना बोलण्यासारखं असं त्यांच्याजवळ काहीच उरलं नव्हतं. एवढं जरी असलं तरी माणूस पाहून आपलं पारमार्थिक कार्य मात्र ते चोख करीत असत. बहुतेक दृष्टिक्षेपानंच आपलं ते अलौकिक पारमार्थिक कार्य स्वामी करीत असत. ज्याला जे द्यावयाचं आणि जसं द्यावयाचं तसं आणि तेवढंच पारमार्थिक धन ते देत असत आणि खरंच या व्यतिरिक्त देण्याजोगं आणि बोलण्याजोगं मुळातच त्यांच्याजवळ काही उरलंच नव्हतं. साधू वस्तू होऊन ठेला अशीच त्यांची अवस्था होऊन राहिली होती. आम्ही वस्तू होऊन राहिलो आहो असं प्रत्यक्ष स्वामीजींनीच एकदा त्यांचे पट्टशिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांना ज्ञानेश्वरीतील ओवीच्या माध्यमातून सांगितलं होतं. हैदराबादचे ज्ञानेश्वरीचे एक गाढे अभ्यासक आणि वयोवृद्ध उपासक श्रीयुत दादासाहेब पानसरे यांना स्वामीजींनी आपणाजवळ काही दिवस ठेवून घेतलं होतं आणि अनेक प्रकारे आपल्यातील योगशक्तीची प्रचिती दिली होती.
एकदा त्यांच्याशी बोलताना स्वामीजींनी ज्ञानेश्वरीतील या ओव्या त्यांना सांगून त्यांच्याशी बोलण्याचा असा सर्व विषय थांबवला होता. आमुचा प्रकृती पैलीकडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणऊनी. स्वामी स्वरूपानंद खरोखरच वस्तू होऊन राहिले होते. ती वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक शुद्ध स्वरूप स्थिती होती. त्यांचं परमशांत, परममंगल आणि परमतेजस्वी दर्शन घेणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा या वस्तुप्रभेचं अगदी नकळत का म्हणा दर्शन होत असे. असा हा एक अलौकिक संत होता. महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार ह्यांनी स्वामी स्वरूपानंदांसंबंधी एका लेखात म्हटल्याप्रमाणे, ऐसा पुरुष पहावा, असा हा एक अलौकिक राजयोगी होता. रामेश्वरानंदांनी स्वामी स्वरूपानंदांविषयी लेकिन ताकत बडी है असं जे म्हटलं होतं, ते वरील तऱ्हेच्या वस्तुप्रभेच्या संदर्भात होतं का स्वामीजींच्या योगशक्तीच्या संदर्भात होतं, का त्यांच्याच बाबतीत स्वामीजींनी केलेल्या एखाद्या चमत्काराला अनुलक्षून होतं, हे मला माहीत नाही. मला मात्र स्वामी स्वरूपानंदांच्या बड्या ताकदीचा अनुभव अनेक वेळा आला होता. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 5वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.